त्याच्यावरती पक्षाच्या आमदारांचं मत विचारात घेऊन त्याच्या बाबतीतला पुढील निर्णय आम्ही घेऊ. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता की अध्यक्ष झालेले आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच महेश शिंदेच्या पत्नी झालेल्या आहेत. महेश शिंदेच्या भूमिकेसंदर्भात आपलं नेमकं मत काय? महेश शिंदे नेमके कुणाचे, शिवसेनेचे की भाजपचे, असा सवाल आता उपस्थित होतो. आता बघा, मी पहिल्यापासून सांगतोय, सौभाग्यवती प्रियाताई शिंदे ज्या आमदार महेश शिंदे साहेबांच्या सौभाग्यवती आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या. त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष आहेत. पण जे 2 सदस्य शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले महेश शिंदे साहेबांच्या मतदारसंघातले, ज्यांना एबी फॉर्म शिवसेनेनं दिला, त्या 2 सदस्यांना जसं उमेदवारी जाहीर झाली अध्यक्षपदाची तसं ते सदस्य त्यांना आमदार महेश शिंदे साहेबांच्या लोकांनी घेऊन गेले. म्हणजे मग एका बाजूला पक्षाच्या सदस्यांना न्यायचं काय कारण? समजा त्यांच्या मान्य सौभाग्यवती भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या, त्यांच्याबद्दल आमचं काय दुमत नव्हतं, ठीक आहे, त्या आल्या निवडून. पण शिवसेनेच्या चिन्हावरच्या सदस्यांना नेऊन त्यांना भाजपच्या, जिथं भाजपचे सदस्य सभागृहात बसले होते त्यांच्या बाजूला बसून त्यांनी सरळ व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे. त्या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या बाजूने हात वर केला. त्यामुळे आता ही भूमिका जगजाहीर आहे आमदार महेश शिंदे साहेबांची. पण आता मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आम्ही आजच्या पक्षाच्या बैठकीत मांडू आणि मग पक्षाचे वरिष्ठ नेते ह्याच्यावर निर्णय घेतील. पक्षांतर्गत कारवाई होणार का? कारण जबाबदारी त्या निवडणुकीची आपल्यावर होती. महेश शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत आणि पक्षाच्या विरोधात जाऊन आमचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांना ज्या 2 सदस्यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्यांनी, त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. वकील साहेबांनी सगळी कागदपत्र जमा केलेली आहेत. कदाचित आज जर तयार झालं सगळं ते नोटीस वगैरे, तर आज किंवा उद्यापर्यंत त्यांना कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल त्यांच्या विरोधात. या सगळ्या प्रकारानंतर तुमचं एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं का? तुम्ही त्यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी, मला जखम झालेली, रक्त माझ्या हातातनं आलेलं, माझ्या अंगावर कपड्यांवर रक्त सांडलेलं, आमचे जे सदस्य माझ्याबरोबर होते, संदीप मांडवे, त्यांचे शर्ट फाडून त्यांच्या अंगावर रक्त लागलेलं जेव्हा वाहिन्यांवरनं मान्य शिंदे साहेबांना कळालं तेव्हा त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं, स्वतःची काळजी घ्या, एवढं जर लागलं असेल तर त्याच्यावर उपचार करा. त्याच्यानंतर मी रात्री सगळं संपून आमचे सगळे सदस्य आपापल्या गावी रवाना झाल्यानंतर मी रात्री विस्तृतपणानं घडलेला सगळा वृत्तांत मान्य शिंदे साहेबांच्या कानावर फोनवरनं घातला. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शिवेंद्र राजे आणि जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी देखील आरोप केलेले आहेत. शिवेंद्र राजे म्हणतात पालकमंत्री हे आमचे आवडते आहेत आणि तेच आम्हाला हवे आहेत. याला काय नेमकं उत्तर देणार? मी त्यांच्या भावनांबद्दल आभारी आहे. त्यांचं प्रेम आणि आमचं प्रेम असंच कायम राहावं असंच मी म्हणेन. जो इशारा तुम्ही दिलेला आहे, सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार, त्याचं आहे ना. माता हे बघा, मी 40 वर्ष राजकारणात आहे. 1986 सालापासून मी राजकारणात आहे. कधीच पोलिसांकडनं लोकप्रतिनिधींना अशी हातापायी कधीच झाली नव्हती सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्हा सुसंस्कृत जिल्हा आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई, स्वर्गीय वसंतदादा पाटील या नेत्यांचा जिल्हा तो आहे. कधीच आम्ही एकमेकांच्या विरोधात राजकीय बोललो, राजकीय एकमेकांची सदस्य फोडाफोडी केली. पण अशा पद्धतीनं 2 कॅबिनेट मंत्री, 1 खासदार, 1 आमदार, पोलीस बळाचा वापर, 100 पोलीस साध्या वेशातले. म्हणजे मी परत आज सांगेन की सातारचे SP अक्षरशः त्या दिवशी घरगाड्यासारखं वागले. अक्षरशः घरगडी हाच शब्द त्याला योग्य आहे.